कालच्या उरलेल्या भजीचा आज काय करायचं असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? मग आजची रेसिपी खास तुमच्यासाठीच आहे. उरलेल्या मूग डाळीच्या पकोड्यांपासून आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, खमंग आणि चविष्ट रस्सा. अगदी कमी साहित्यांमध्ये तयार होणारा हा इतका स्वादिष्ट रस्सा लागतो की ताजा पदार्थही त्याच्यासमोर फिका वाटेल. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे सुकं खोबरं घेतलंय. हे खोबरं छान खमंग भाजून घेतलं. खोबरं जितकं खरपूस भाजलं जाईल तितकीच ग्रेव्हीची चव छान येते. त्यानंतर मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेत. शेंगदाण्यांमुळे ग्रेव्हीला घट्टपणा आणि सुंदर चव. त्यानंतर एक मोठा कांदा तेलावर छान परतून घेतलाय. सोबत स्वच्छ धुतलेली कोथिंबीर 15 ते 20 लसूण पाकळ्या सुद्धा घेतल्यात. जर तुम्हाला मसाला जास्त प्रमाणात तयार करायचा असेल तर साहित्य थोडं जास्त घ्या. यामुळे मसाला छान घट्ट तयार होतो आणि रस्सा अजिबात फिका लागत नाही. त्यासोबत मी काळा मसाला सुद्धा घेतला. मिक्सरमध्ये टाकून एकदम बारीक वाटून घेतला. आपला मसाला तयार झालाय. त्यानंतर आता या ठिकाणी मी एक कढई घेतली आहे आणि उरलेल्या मूग डाळीची भजी सुद्धा घेऊन ठेवली आहे. आता या ठिकाणी मी कढईमध्ये साधारण 1 ते 1.5 चमचा एवढं तेल घेतलंय. मध्यम आचेवर तेल गरम करून घ्यायचंय आपल्याला. त्यानंतर मी याच्यामध्ये तडका देण्यासाठी जिरा ॲड केलाय. जिऱ्याला छान फोडणी लागल्यानंतर धने पावडर घातली आहे. धने पावडरमुळे रश्श्याला एकदम वेगळीच चव येते, म्हणून मी ती नेहमी वापरते. आता त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी हळद घातली आहे. हे सर्व मसाले खूप इम्पॉर्टंट आहेत कारण की या मसाल्यांमुळेच ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर मी शेवटी चवीनुसार मीठ ॲड केले. गॅस मी लो फ्लेमवरच ठेवला कारण की आपले मसाले करपू नयेत म्हणून. त्यानंतर माझ्या बागीच्यातून मी इथे कढीपत्ता घेतलाय. फ्रेश कढीपत्ता मी स्वच्छ धुवून याच्यामध्ये ॲड केलाय आणि आता आपल्याला हे मसाले पूर्ण एकजीव करून घ्यायचे. तेलामध्ये छान परतून घ्यायचे. आता आपण तयार केलेलं वाटण या मसाल्यामध्ये घालायचं आहे. हे वाटण मसाल्यासोबत व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय. जसं तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा मी मसाला तयार करून घेतला, मिक्सरमध्ये बारीक करून घेतला, तेव्हा मी जास्त पाणी नाही टाकलंय आणि वाटण थोडंसं घट्टच ठेवलंय जेणेकरून आपली ग्रेव्ही थोडीशी थिक होईल. आता हे मिश्रण मी पूर्ण एकजीव करून घेते. आपले जे आपण परतून मसाले घेतले होते त्याच्यामध्ये हे वाटण मी व्यवस्थित मिक्स करून घेते, एकजीव करून घेते. आता तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलाय याला आणि सुगंधही तितकाच छान सुटलाय. हीच ग्रेव्ही आपण जी बनवतो ती रश्श्याला एकदम अप्रतिम चव देते. आता थोडंसं पाणी घालून ग्रेव्हीला योग्य टेक्स्चर दिलं आहे. ना खूप घट्ट ना खूप पातळ, अगदी परफेक्ट. एकदा का हे पण मिश्रण पूर्ण मिक्स करून घेतलं की त्यानंतर मी त्याच्यावर झाकण ठेवलंय कारण त्या ग्रेव्हीला व्यवस्थित उकळी यावी त्यासाठी. आणि 2-3 मिनटं झाल्यानंतर अशी छानपैकी उकळी आली की आपण जे पकोडे तयार केले होते, जी आपण मूगची भजी तयार केली होती, जी शिल्लक होती ती या ग्रेव्हीमध्ये आपल्याला ॲड करायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि उकळी यायला ठेवायचं आहे. आता झाकण ठेवून एक छान उकळी येऊ द्यायची. मी पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं उकळी आणते आणि बस. आता आपला झणझणीत, खमंग आणि चविष्ट पकोड्यांचा रस्सा तयार झाला आहे. बघा किती सुंदर रंग, किती मस्त टेक्स्चर आणि किती अप्रतिम रस्सा तयार झाला आहे. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट, अगदी परफेक्ट. गरमागरम भाकरी, पोळी, चपाती किंवा वाफळत्या भातासोबत हा रस्सा खायला खूप छान लागतो आणि या जेवणाची मजाच काहीतरी वेगळी असते. उरलेल्या पकोड्यांचा असा स्वादिष्ट उपयोग तुम्ही नक्की करून बघा. अनेक वेळा आपल्या घरी भजी, वडे किंवा पकोडे उरतात आणि मग दुसऱ्या दिवशी ते कसे वापरायचे हा प्रश्न पडतो. पण अशा प्रकारे जर तुम्ही त्याचा रस्सा किंवा कालवण बनवलं तर तो उरलेला पदार्थही वाटत नाही आणि उलट पहिल्या दिवसापेक्षाही जास्त चविष्ट लागतो. तुम्ही उरलेल्या पदार्थापासून आणखी कोणते वेगळे पदार्थ बनवता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कल्पना वाचायला आणि शिकायला मला नेहमीच आवडते. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, कुटुंबासोबत शेअर करा. अशाच पारंपरिक, घरगुती, सोप्या, चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, नवीन चवीसोबत. तोपर्यंत स्वयंपाकाची आवड जपा, अन्नाची किंमत ओळख. भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच. धन्यवाद.